शुभ सकाळ भावांनो, शुभ सकाळ. असली थंडी आहे ना, बाहेर उठायची इच्छा होत नाहीये. भरपूर थंडी आहे. जो 7:30 झालेत. निघूया आता. बघा बऱ्यापैकी उजाडले बाहेर. बघूया इथे वॉशरूम वगैरे आहे काय, नाहीतर चला पुढे. चला निघूया. मस्तपैकी सूर्योदय झालाय. हे बघा. हा 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 हा. चला वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय आणि आता निघूया. थंडी खाई, खतरनाक थंडी आहे यार. बापरे, बाहेर प्रचंड थंडी आहे, प्रचंड. आता चला हळूहळू. आता आपल्याला सुंदर सुंदर दृश्य दिसणार आहे. म्हणजे आपल्याला काय तो अणुस्कुरा घाटातून उतरायचंय. एक एक नजारे दिसणार आहेत. चला जाऊया. बोला बोला गणपती बाप्पा मोरया. आता कुठे झोपलेलो ना, मला काहीच माहित नाहीये. तर मला आता इथून राईट घ्यायचा आहे एवढं माहिती आहे. राईट की लेफ्ट? लेफ्टला ते बघा, सातारा 93 किलोमीटर दाखवते लेफ्टला, पुणे 201. त्यामुळे आपल्याला राईटच घ्यायचं आहे. बघा इथून मलकापूर राईट, त्या साईडला तो कोल्हापूरला गेला रस्ता. इथून राईट. कोकरूड म्हणून गाव आहे, कोकरूड, तिथे थांबलेलो मी. आता ना 7:45 वाजले, त्यामुळे ना आपल्याला पोचायला इथून कमीत कमी 4 तास पाहिजे. म्हणजे 8, 9, 10, 11, 12 वाजता आपण कंपनीजवळ पोहोचू आय थिंक. हो, 2 तास आपल्याला खाली उतरायला. काही जास्त पण लागतील, कारण आपल्याला राजापुरातून 2 तास लागतात. आता हे इथून राजापूर किती वेळ लागतोय काय सांगता येत नाही. बघूया चला. तर फायनली भावांनो आपण अणुस्कुरा घाटात पोहोचलोय. बघा अणुस्कुरा. वाव यार. हळूहळू उतरूया आता अणुस्कुरा. एक नंबर. काय घाट आहे रे. 5-10 मिनिटं थांबलो मस्तपैकी. हा नजारा बघितलाय. आणि आता इथे अणुस्कुरा झाल्यावर ना, म्हणजे असं थांबावं असंच वाटतं. हे जे दृश्य, म्हणजे हा जो नजारा आहे ना, तो बघण्यासाठी एक थोडीशी जागा का भेटली, थोडंसं थांबून बघूया. म्हणजे एक तो मोह आवरत नाही. त्यामुळे मी एक थांबलो, मस्तपैकी नजारा बघितलाय आणि आता निघालोय. चला आता पटापट जायचं आहे. आता कुठेतरी नाश्ता करायला थांबणार आहे मी. नाश्ता करून झाला की मग डायरेक्ट कंपनी जवळ, आपल्या फिश मिल जवळ, फिश मिल मध्ये खाली करूया आणि मग घरी जाऊया. अणुस्कुरा उतरला आणि इथे 2 हॉटेल दिसत आहेत. इथे नाश्ता करून घेतो. हॉटेल काळंबा देवी प्रसन्न म्हणून एक हॉटेल आहे. बघूया काय भेटतं तिथे. चला. नाश्त्याला मी ना, हे बघा मिसळ पाव ऑर्डर केलाय. तिथे आतमध्ये बसलेलो, पण थंडी वाजायला लागली म्हणून परत बाहेर येऊन बसलो. थोडं उन्हात बसल्यावर बरं वाटतं. नाश्ता संपवतो, मग आपण निघूया. नाश्ता झाला, मिसळ पाव आणि चहा घेतला एक. आता डायरेक्ट कुठेही न थांबता आपण डेस्टिनेशनवर पोचूया. कंपनीजवळ जाऊया. अरे बापरे बापरे. पटापट जाऊया पटापट. आता आपल्याला वाजणार 1 वाजणार. किती वाजले सांगतो तुम्हाला. बरोबर 10 वाजले. 10, 11. 11ला जर मी
काय म्हणतात ते राजापूरला पोहोचलो 12-1 वाजता कंपनी. ही आहे पाचलची बाजारपेठ. या बाजारपेठेत मी कायम एकदम शुकशुकाट असतानाच गेलोय. कधीतरी सकाळी सकाळी गेलोय, नाहीतर रात्री तरी गेलोय. तर आता ही थोडी गजबजलेली दिसते, म्हणजे थोडी माणसं दिसत आहेत या बाजारपेठेत. मस्त आहे, मस्त. छोटेसे बाजार आहे. आजूबाजूची गावातली लोक इथे काही ना काही घ्यायला येत असतील. बरोबर 11 वाजता मी ना राजापुरात पोहोचलो. म्हणजे आता इथून मला 2 तास लागणार आहे कुडाळला पोहोचायला. आपला स्पीड नॉर्मल असतो, म्हणजे 55-60च्या वर आपली गाडी जात नाही, त्यामुळे एवढा वेळ लागतो. तर 1 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. आता मी बरोबर राजापूर क्रॉस केलंय आणि हे 2 कंटेनर बघा काय मस्त चालत आहे. तर भावांनो, मी कुडाळमध्ये पोहोचलोय आणि बघा राईड घेतोय आणि इथून अर्ध्या तासावर आपण कंपनीमध्ये पोहोचणार आहोत. कंपनी काय इथून लांब नाही आहे जास्त, 17-18 किलोमीटरवर, म्हणजे आमच्या घराच्या जवळच आहे. तर चला आता काय डायरेक्ट कंपनीजवळच जाऊया. खाली करून मग घरी जेवणासाठी जाणार आहे मी. पोचलो बाबा, हे बघा फायनली कंपनी जवळ पोचलोय. वाजले किती? 1 वाजलाय. तो शाफ्ट मागे नेलेला आहे तो. होय होय. लंच टाइम झाल्यामुळे ना थोडा वेळ लागू शकतो. आता गाडी तर आतमध्ये घेतली एंट्री वगैरे करून, बघूया कधी खाली करता येतात. फायनली 2:45 वाजता आपली गाडी खाली झाली. भूक लागली आहे, जाम भूक लागली. आता पटकन आता एमटी खाली झाली आहे, काट्यावर टाकतो आणि आउट करतो गाडी. पोचलो बाबा एकदा घरी. भूक लागली आहे, भूक. कारण सकाळी नाश्ता प्रॉपर झाला नाही आहे. काय 2 पाव खाल्ले छोटे छोटे, त्यामुळे आता वाजले 3. मस्तपैकी पोटभर आधी जेवण करतो. आंघोळ वगैरे करायच्या अगोदर जेवायला बसलो आहे. जेवणाला काय दाखवतो, काळ्या वाटाण्याची आमटी आहे आणि ऑमलेट. जाम भूक लागली. बाहेर घरात बसला काय गो? ये